हॅलो, वेलकम बॅक टू मानसी कांबळे ब्लॉग. तर कसे आज सगळे, आय होप सगळे छान असाल. तर आज मला जो आहे सकाळी उठायला खूप लेट झाला. तर माझी खूप सारी कामं पेंडिंग आहेत. पण काल रात्री जे आहे मी किचन वगैरे जे आहे भांडी वगैरे सगळं आवरून ठेवलं होतं. तर त्यामुळे आज मला जे काय नाश्ता हे सगळं बनवायला खूप सोपं जात आहे. पण आज जसं मला सकाळी उठायला लेट झाला, तर आज माझी सगळीच कामं जी आहेत ती लेट होणार आहेत. तर आता जे आहेत 10:30 होत आहेत. तर आता हा माझा नाश्ता आज लेट होईल. सगळी कामं जी आहेत माझी लेट होणार आहेत. तर आता तुम्ही जसं की पाहत आहात, मी आज नाश्त्याला जे आहे पोहे बनवणार आहे. ठीक आहे. तर पोह्यासाठी जे आहे मी कढईमध्ये ना तेल जे आहे टाकून ठेवलं आहे. ठीक आहे. आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये जे मी शेंगदाणे आहेत ते फ्राय करून घेते आणि लगेचच मी पोहे जे आहे भिजवून घेत आहे आणि त्याचं जे पाणी काढून घेत आहे. ठीक आहे. आणि पाणी काढून मी त्याला साईडला ठेवलं आहे. तसेच शेंगदाणे मी तुम्हाला सांगितलं तेलात टाकून फ्राय होत आहेत. तर जसे ते फ्राय झाले त्यामध्ये मी कांदा ॲड केला आणि कांदा ॲड झाल्यानंतर मी लगेचच जी पेंडिंग कटिंग होती, जसं की मी कोथिंबीर आणि मिरची जी आहे कट केली नव्हती, तर ती मी लगेचच कट करून घेतली आणि त्याचबरोबर जे आहे मी कांदा जो आहे तो परतून घेत होते. तर आज मला लेट झाल्यामुळे जे आहे पाणी पण मी भरलं नाही आहे. तर आता संध्याकाळी जेव्हा पाणी येईल तेव्हा पाणी भरून घेईल मी. आणि आता पप्पांना जसं लेट झालं आहे सगळ्या गोष्टीसाठी, तर पप्पाला आता लगेचच मी पटकन चहा ठेवत आहे. तर चहा ठेवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये साईडला पाणी ठेवलं आहे आणि पोह्यामध्ये सगळे मसाले सगळं ॲड केलं आहे. आणि पप्पांना सगळं टाईम टू टाईम चहा ते पाहिजे असतं. तर आता मी जसं ज्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं त्यामध्ये मी चहा पावडर टाकत आहे आणि लगेचच मी त्यामध्ये साखर ॲड करते. ठीक आहे. आणि त्यामध्ये साखर ॲड केल्यानंतर मी जो आहे लिंबू ॲड करते, कारण माझ्या पप्पांना जो आहे लिंबूचा चहा म्हणजे चहामध्ये जे आहे ते लिंबू टाकून पितात. ठीक आहे. त्यांना आमच्या घरी मोस्ट ऑफ तर हा चहा केला जातो. ठीक आहे. तर हा जो चहा आहे जसं ह्याला उकळी येते. ठीक आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की ह्याला व्यवस्थित उकळी आली आहे. तर आता हा जो चहा आहे मी लवकरच माझे जे पप्पा आहेत त्यांना हा चहा जो आहे चहा गाळणीने गाळून मी आता त्यांना देत आहे. तर हा मी जो चहा आहे माझ्या पप्पांना दिला आहे. तर आता जसं तुम्ही पाहिलं की पोहे झाले आहेत. तर आधी जे मी आहे आता पोहे खाऊन घेते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तर चला भेटू.